दिवस आहेत, कामधंद्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे मी पण आपला जास्त वेळ घेणार नाही। पण तरी सुद्धा आपल्या या युतीच्या सरकारचं, राज्य सरकारचं, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि युतीच्या सरकारचे मी मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो की आपल्या सगळ्यांच्या वतीने या युतीच्या सरकारचे मनापासून आभार मानतो। याचं कारण बांधवांनो अशी परिस्थिती आहे की आम्ही राजकारणामध्ये काम करत असताना तिसरी टर्म मी विधानसभेची पाहतोय आणि त्याच्याही आधी 10 वर्ष आपण समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला। या 25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये असे अनुभव आले की आमच्या अनेक गरीब माता भगिनी असतील, गरीब आजी आजोबा असतील, शेतकरी बांधव असतील की राज्य सरकारच्या अतिशय तळागाळाच्या योजना की आपण एकही विभाग असा नाही किंवा असं एकही प्रश्न नाही की तो प्रश्न आपल्या राज्य सरकारकडून सुटणार नाही। परंतु प्रॉब्लेम असा आहे की या सगळ्या योजना असताना सुद्धा आमच्या तळागाळातल्या अनेक माता भगिनींना, बांधवांना त्या योजना माहित नाही, त्यांना लागणारे कागदपत्र माहित नाही, त्यांच्या ऑफिस माहित नाही। गरिबीची परिस्थिती असल्यामुळे आपण तालुक्यावर किंवा जिल्ह्यावर जाऊ शकत नाही आणि अतिशय सोपे असलेले प्रश्न हे फक्त ह्या येणाऱ्या सगळ्या अडचणींमुळे 4-4, 6-6 महिने, वर्ष, 2-2 वर्ष आमचे हे प्रश्न सुटत नाही। ही खंत राज्य सरकारच्या लक्षात आल्याच्या नंतर आज अतिशय महत्वाचा निर्णय मला वाटतं राज्य सरकारने घेतला की असं हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने महाराजस्व अभियान हे प्रत्येक मंडळामध्ये जाऊन वर्षातून किमान 4 वेळा 5व्या तालुक्यातले सगळ्या विभागाचे सगळे अधिकारी एका ठिकाणी येऊन दिवसभर आपल्या सगळ्यांचे प्रश्न, सगळ्या विभागाचे प्रश्न समजून घेऊन त्याला 8 दिवसाच्या आत त्या प्रश्नाचा निपटारा कसा करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकारने केला। त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने राज्य सरकारचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि म्हणून मी इथं उपस्थित असलेले जेवढे पीडित आहेत, जेवढे समस्याग्रस्त आलेले आहेत, या सगळ्यांना या निमित्तानं विनंती करणार आहे की इथे प्रत्येक विभागाचा हेड ऑफ प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत। आपले जे काही विषय असतील त्यांच्यापर्यंत मांडा। जवळपास 3, 4, 5 तास हे शिबिर चालणार आहे, त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या ज्या ज्या काही अडचणी असतील या अडचणी आपण त्या ठिकाणी जर का मांडण्याचा प्रयत्न केला तर मला खात्री आहे आम्ही आज हे पाचोरा तालुक्यातलं मला वाटतं 3रं शिबिर आहे आणि या प्रत्येक शिबिरामध्ये प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या या सगळ्या अन्यायग्रस्त किंवा दुर्लक्षित असलेल्या प्रत्येक लोकांचा समावेश बांधवांना या ठिकाणी होतोय। आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं विनंती करत असताना सगळ्याच अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगेन की शासनाचा उद्देश अतिशय स्पष्ट आहे, शासनाची भावना स्पष्ट आहे। त्याच्यामुळे या भावनेच्या माध्यमातून जो आज आपण आपला सगळा कार्यालयाचा वेळ बाजूला ठेवून जर का एखाद्या मंडळावर आपण येतोय, या ठिकाणी आपण 4-4, 5-5 तास देतोय, तर माझी विनंती सगळ्या अधिकाऱ्यांना या निमित्तानं असणार आहे की याचा संदेश हा इतका पॉझिटिव्ह गेला पाहिजे की इथं आमचं महाराजस्व अभियान झालं आणि त्या महाराजस्व अभियानामध्ये ज्याचं नाव समाधान शिबिर आहे त्या समाधान शिबिराच्या नावाप्रमाणे इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान झालं अशी कामगिरी मला वाटतं सगळ्याच अधिकाऱ्यांनी, सगळ्या विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे। तर ऐकत नाही आणि मग त्या बियाण्यांमध्ये बसतो, पाणी मिळत नाही, मग आम्ही MSCBच्या नावाने बोंबलतो, त्या कनेक्शनच्या नावाने बोंबलतो। असे अनेक विषय बांधवांना मला वाटतं आपण शेतकरी बांधव म्हणून की जो आमचा मूळ व्यवसाय आहे त्यात ती खरी आमची संपत्ती आहे, त्या व्यवसायाच्या माध्यमातून आम्हाला टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करता येईल, माननीय कृषी मंत्री आदरणीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण देशातला शेतकरी कसा समृद्ध होईल, आम्ही बोगस बियाणं कसं घेणार नाही, आम्हाला कुठल्याही कट प्रॅक्टिस कशी राहणार नाही, त्या
मटेरियलच्या बॅग बरोबर किंवा बियाण्याच्या बॅग बरोबर कोणते बच्चू कसं घ्यायची वेळ येणार नाही, अशा अनेक विषय मला वाटतं या ठिकाणी आहेत. थोडक्यात आलेल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी काही विषय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा मला वाटतं ते आत्मसात केलं पाहिजे, त्याचं परिवर्तन आपल्यामध्ये झालं पाहिजे, अशी एक रास्त अपेक्षा या निमित्तानं आहे. आमच्या इथे जर का आपण पाहिलं तर मला वाटतं महत्वाचा विषय आमच्या ग्रामीण भागाचा असतो तो म्हणजे पुरवठा विभागाचा. आणि आम्ही पुरवठा विभागावर मी खरं म्हणजे आपल्या तालुक्यातल्या जवळपास सगळ्याच अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन. त्यातल्या त्यात आपले तहसीलदार बनसोडे साहेब आणि आपल्या विभागाचे प्रांत अधिकारी आदरणीय आयले साहेब यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सगळ्या महसूल विभागाचा स्टाफ यांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करेल की त्यांनी सातत्याने या मतदारसंघातल्या प्रत्येक जनतेला न्याय कसा देता येईल, तो तात्काळ कसा देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि त्याचं मला वाटतं शाबासकी म्हणून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील, आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्याच्या महसूल विभागाचा एक डंका वाजला आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप बांधवांना महसूल विभागाला आपली या ठिकाणी मिळाली. त्याच्यामुळे त्यांच्या विभागाच्या माध्यमातून चाललेलं प्रत्येक काम आपल्याला तातडीने कसं होईल याच्यात कुठलाही संदेह नाही. मला विनंती फक्त या निमित्तानं करायची आहे ती म्हणजे पंचायत समितीच्या विभागाला, की पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही चाललेला अनागोंदी कारभार आहे, मी अनेकदा मला वाटतं तहसीलदार साहेब आहेत, प्रांत साहेब आहेत, मग याच्यावर आपल्याला सखोल अभ्यास करणे गरजेचं आहे. नुसता अभ्यास नाही तर त्यांच्याकडे एक व्यवस्थितरित्या लक्ष देणं गरजेचं आहे. आता कालही माझ्याकडे अनेक केसेस आल्या की इथं आम्ही पहिल्यांदा बेजार झालो, 4 वर्ष झाले मी त्या कृषीचे आमच्यावाले रस्ते आणि मातोश्री पालनचे करू शकलो नाही. शेवटी बेजार होऊन मला थांबावं लागलं आणि मग त्या कामांना सुरुवात झाली. आज तीच अवस्था आमची आहे की तुम्हाला घरकुल पाहिजे असेल इतके पैसे लागतील, तुम्हाला रस्त्याचं वर्क ऑर्डर पाहिजे असेल एवढे पैसे लागतील, गोठा शेड पाहिजे असेल एवढे पैसे लागतील. मी पंचायत समितीच्या या संबंधित विभागाच्या सगळ्या लोकांना वॉर्निंग म्हणा, सूचना म्हणा किंवा आदेश म्हणा, जर मला यानंतर कुठल्याही विभागाच्या मग त्या घरकुल करता किंवा गोरगरीब लोकांची पिळवणूक, विहिरीच्या याच्यासाठी पिळवणूक, कुठलाही अधिकारी किंवा त्या विभागाचा संबंधित कर्मचारी यांनी जर का पैशांची मागणी केली तर त्याची मी स्वतः अँटी करप्शन कडे कोणत्याही लोकांची देण्याची आवश्यकता नाही. हा आमदार किशोर पाटील तुमच्या नावाने अँटी करप्शन कडे तक्रार करून तुमच्या घरापर्यंत त्याला आणण्याचं काम करेल. माझी विनंती अशी असणार आहे की हे लोक घरकुल मागणारा तळागाळातला माणूस आहे, गोठा शेड मागणारा एक गोरगरीब शेतकरी आहे आणि यांची जर का पिळवणूक तुमच्या माध्यमातून होत असेल तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. ही खबरदारी आपण या ठिकाणी घ्यायची आहे. तिसरा विभाग आमचा एमएससीबीचा आहे की आज या एमएससीबी करता राज्य सरकार प्रचंड प्रयत्न करतात. प्रत्येक घरावर सोलर लावण्याचा प्रयत्न करतोय. ज्या ग्रामपंचायतीने गावठाणची जागा दिली तिथं सोलर प्लॅन्ट देतात. वेगवेगळ्या माध्यमातीच्या स्कीमा त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आपलं राज्य सरकार करत आहे किंवा या राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि ऊर्जा मंत्री महोदय करतायत. पण अशा याच्यामध्ये लोकांची पिळवणूक करण्याचं काम, चला 2 थेंब पडले की लाईट गायब, थोडस वादळ आलं की 10-20 पोल खराब.